मोर्चा ए झाली का तयारी? आवरा लवकर. ए बंड्या, कोण आहे रे? कोण बोलला? ए बंड्या, बंड्या? अरे तुझ्या एवढ्यावर मी कानाखाली जाळच काढीन. मोर्चाला कोणी ना तू पोरास कशाला वडायला लागला? जरा गप बसतोस का? अरे परत एक गप बस. चल रे बंड्या, मला नाही या मोर्चात यायचं. नको 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 ताई. अरे अरे मी असं कराय ना. अरे मी गमत करतो तू मजा 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 करत होतो. माझ्या भावाला ओरडलेलं मला चालत नाही. बंड्या हिच्या भावाची माफी मागा ती. वरडलायस हो, आता माफी माग. मी हो वरडलं कोण? तूच हो, माफी माग. बरोबर माफी माग. चल एवढं तू. ये रे इकडं. अरे तू बंड्या मी बी बंड्या, आपण दोघं बंड्या पण. हा पण असं काय कराय ना, मोर्चा सोडून तेवढा जाऊ नको. शानेवानी वागायचं. हा हा, आता कसं? वेड्या बहिणीची वेडी माया. अरे पर आपली बहीण कुठं राहिली? तू कामा म्हणून गेले देतात. अंजली वहिनी असत्या तर ह्या भानगडी झाल्याच नसत्या. पण ते नव झुरपा मावशी, आपण काढतोय मोर्चा खरं, पण त्या राणीमाचा कोप बीप झाला तर अहो कोप बीप काय नाही, गावाला फसवा लागल्यात. अंजली वहिनीची शिकवण ध्यानात ठेवा म्हणजे झालं. आज अंजली वहिनी पाहिजे होते, म्हणजे मोर्चाला बळ बी आलं असतं आणि राणाला बी आला असतं. पण अंजली वहिनी नसतं ना का, पण त्यांच्यासारखे दिसणार जिज आहे की. होय, पण जो अंजली वहिनीची मान आहे तो जिजाला नाही. अहो पण हे मोर्चा काढणं बरं वाटतंय का? गावात लय जणांनी अनुभव आलाय रानमाया ताकदीचा. नाही नाही, माझा विश्वास नाही असला जादू टोण्यावर. आपण मोर्चा काढायचाच. होय होय काढलाच पाहिजे. होय एवढ्याशा मोर्चानं काय होणार आहे? अजून माणसं पाहिजे होती. सगळ्यांच्या हातापाय पडलो तरी बी कोण आलं नाही. आता काय करणार सांग भाऊ. चल म्हणे. हे काय एवढीच माणसं? त्यात सगळे पोरच दिसत आहेत की. मग मी सगळ्यांच्या हातापाय पडलो तर एवढीच जण झाल्या. तर एवढ्याशा माणसांच्यात कसं होणार मोर्चा? हेच म्हणतोय. हे बघ पोरी, तू काय काळजी करू नको, आहेत की आम्ही समजू. पण अजून माणसं जरा यायला पाहिजे होती. होय. पण येणार झाल्यात. कोण काही ना, आम्ही आलोय ना. आपण काढूया की मोर्चा. मी लई मोठ्याने घोषणा देतो. नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा. आपण काढूया मोर्चा. वाटेत अजून माणसं मिळतील अशी आशा करूया. हा पण हेडसर कुठे आहेत? काल त्यांना टायमात या म्हणून सांगितलं तरी बी अजून आलं नाही. मी त्यासनी घेऊन येतो. तर तुम्ही इकडचा आवरा सगळं. हा आलो मी. चला चला. ए म्हणे, हे म्हणे. चल चल चल. हेड सर, ओ हेड सर, हेड सर, अहो चला की लवकर, लय टाइम झालाय. सगळी वाट बघत खोळंबले. चला लवकर. ओ हेड सर, हेड सर. मोर्चाचं खरं नाही. हेड सर, ओ हेड सर, हेड सर, हेड सर, अहो चला की लवकर, सगळी माणसं खोळंबले तिकडं. ओ हेड सर, हेड सर. जिजा अजून कसं काय सर आले नाही? तू भरकत बोलवा गेलाय तो बी तिकडेच. पळून तर गेले नाहीत ना वा? हे पळून कसं काय जातील? ते नव वहिनी साहेबांनी घाबरलं नसतील ना? मला बी काय कळना झालंय. बरकत दादा आत्तापत्र यायला पाहिजे होतं. मग मला वाटतंय या मोर्चाचा नाद आपण आता सोडून देऊया. हो दादा, असं कसं सोडून देऊया? अहो ही सगळी तयारी का उगाच केली होय? अरे बाबा काय सांगू तुला, सगळे काम धंदा सोडून आम्ही आलोया. मला 2 तासामध्ये आटपायचं आणि मळ्यात जायचं. तर कुठलं काय, तिथं सुरुवात पण नाही अजून मोर्चाला. दादा जरा टाइम थांबा. बरकत दादा हेडसरसने घेऊन येणार म्हणजे येणार.
अहो थांबा काय, माझी सासू तिकडं माझ्या नावनं खडक फोडत असेल. मी तुझ्या सासूला सांगतो. थांब होय. अजून किती वेळ थांबायचं? अहो दादा, ते बरकत काय मुंबईला गेलेलं नाही हो. महाजन सरांना बोलवाच गेलाय की गावात. आपल्याला काय जमणार नाही बाबा. अहो थांबा की, असं करू नका. आपण जे करायलोय ते गावच्या भल्यासाठी करायलोय. नाही नाही, मला नाही जमणार. मी जे घालू. अहो ऐका तर. हे बघा, जरा कड काढा. किंवा मोर्चा काय आमच्या फायद्यासाठी कराल नाही आम्ही. ओ मालक, मालक, मालक जरा थांबा. ओ दादा, हे दादा, आलो मी. मालक, 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 मालक. हो मालक, ऐका की, एक मदत करा की मला. काय झालंय? अहो मोर्चा हेडसर काढणार होतं, पण हेडसर इकडे यायलाच तयार नाहीत. जरा त्यासनी सांगा की यायला. लोक निघून जायला लागल्या तो. मी कशाला सांगू, तुम्ही सांगा की. आधी लोक माझं ऐकायचंय, पण आता कोणच काही ऐकत नाही. दोस्तीच्या नात्यानं मदत मागायलोय, कर की. एक सांगू काय, तुम्ही या मोर्चा बिरच्याच्या भानगडीमध्ये पडू नका. राणीमाचा कोप झाला का नाही तर तुमचा जीव बी धोक्यामध्ये येईल आणि या पोरांचा बी. कशाला उगा समजांचा जीव धोक्यामध्ये घालतायसा? हे बघ, माझा देवावर विश्वास आहे, पण त्या राणीमाच्या थोतांडावर अजिबात नाही. होय ना व? होय. मग तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते, मला मध्ये पाडू नका. अरे अरे कर. पैसा ओ पैसा, पैसा ओ पैसा, पैसा ओ पैसा. बापू, ह्यो मोर्चा काय बी करून उधळला गेला पाहिजे. म्हणजे बैल उधळतात की नाही तसा उधळायचा. अरे पण पोरत आहेत ती बैल कसला खोंड उधळल्यागत म्हणूया. खोंड उधळल्यागत उडला गेला पाहिजे. अरे पण तो मोर्चा उतरायचा कसा? आग आणि पाणी. म्हणजे बापू, तुमच्या तोंडाला जर आता व्यायाम आहे बर का. खायला नाही, नसता खायला खायला काय, व्यायाम करायचा आहे बघा. ए अरे काय होती तुला? होत काय नाही, तुम्हाला व्हायचं नसेल तर व्यायाम करा. व्यायाम करा. करा व्यायाम करा. हा हा. ताई, पोरलंय वैतागले. बरकत अजून बघून येऊ का मी? नको, थांबा जरा वाट बघू येतील. किती आहे? मला भूक लागल्या. चल बंड्या, घरला जाऊन भाकर खाऊया. ए बंड थांब, मी पण येतो तुमच्या संग. मला पण लय भूक लागल्या. थांबा, मी पण येतो. मला पण लय भूक लागल्या. चला आपण पण सगळेजण काहीतरी खाऊ. हे अरे आता कुठं जायचं नाव काढ नका, तुमच्या पाया पडतो. भूक लागल्या. बघा बघा बघा, आता पटक्यात जातो आणि तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येतो. हा, निघतो मग मी. हे काय एकटं झालं? हे बरकत, अरे हेड सर कुठं आहेत? अरे कुठंच नाही ते. होय, घरात सगळीकडे हुडकलं, शाळेत बघितलं, आजूबाजूला विचारलं, पण त्यांचा पत्त्या नाही कुठं. अरे मग गेले कुठं? काय माहित कुठे गेलं. नाही नाही, आम्हाला लय भूक लागली. आम्ही घरला जाणार आहे. अगं थांब थांब थांब, असं नाही करायचं. हे बाबा, कसं असतंय समजानी ऐका. आपल्याला जर काही एखादी गोष्ट पाहिजे असेल का नाही, तर आपल्या काय मोर्चेकरी, जावा आता घरी. काय जावा की, निघा निघा. पण काय बी म्हणा, लय मोठं धाडस केलं असा तुम्ही. वा 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 वा, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा. पण उपयोग काय झाला? मोर्चाचा नेता गायब झाला. जावा जावा जावा, मी काय म्हणलं होतं, नको त्या वाटेला गेला तर असं इग्न येणार. ए तू आम्हाला आमची वाट दावू नका काय. होय होय, तेवढं सगळं कळतंय आम्हाला. आम्ही चांगलं ओळखून आहे तुला आणि वहिनी साहेब असणे. ओळखताय सा मला तुम्ही? तुम्ही ओळखताय? सांगा सांगा, मी कोण आहे सांगा. सांगा की. ए पोरानं, तुम्हाला माहिती आहे? सांगा सांगा, कोण आहे मी? कोण कोण आहे मी? जिजा तू सांग बाई, कोण आहे मी? हे पप्प्या,
तुझा आवाज नाही वाढला रे मध्ये तुला माहित नाही मी कोण आहे ते तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते मग कशाला मध्ये मध्ये अशा उईक उड्या मारायच्या कशाला उड्या मारायच्या मध्ये मध्ये हा सांग मी कोण आहे लय आगावपणा वाढलाय नाही तुझा हा आपला इशे हार्ड आहे तुला चांगलंच माहिती आहे की आणि काय म्हणलास मला पप्प्या कुस काय म्हणलास मला पप्प्या नाही म्हणायचं माननीय परेश पटेल म्हणायचं ए चल कुठे आता तू म्हणल्याशिवाय सोडतच नाही मी तुला पण माननीय परेश पटेल हो. काय म्हणले तुझा तू म्हण चल हे म्हणा हल्लो को तिचं म्हणाल्या म्हणजे जमान पप्प्या जादा आगाऊपणा करू नका काय पप्प्या सोड त्याला. हा सोडतो पण तू बोलायचं सोड त्याला. काय ते सोडू मग सोडलं म्हणते हा सोडलं की सोडलं मन नाही म्हणले आता म्हण आलो का म्हण बोल की आता लय शानपणा करणारस काय बोल पाट बोल आग 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 ए जिजा अगं बोर्ड पेटलं ये थांबा काय होत नाही थांबा अरे बाबा बघ की ते काय झाले बघ की ते हा बघितला काय राणीमाचा कोप कसा असतो ते बघितला आता हे बोर्ड पेटल्यात उद्या तुम्ही पिटशिला ए पप्प्या असल्या भाकड कथा दुसऱ्याशी सांगायची आम्हाच नाही का तू नाही सांगायचं नाही हा अरे मला पोरांची काळजी आहे अरे बाबा त्याच्या आई वडिलांनी काय जबाब द्यायचा इथपर्यंत आणलायचा त्यांना आग बीग लागली काय दुखापत झाली तर कुणाला सांगायचं गावचा स्वयंसेवक आहे मी तुमचं ऐकून घेणार नाही हे पोरानं चला घाला आई बाबा काय सांगू त्याला राणीमाचा कोप झाला रक्ताचा पाऊस पडायला लागला नुसता रक्ताचा पाऊस चला मी तर निघतो मी निघालो बाबा मी निघालो आम्हाला घरी जायचंय आम्हाला पण घरी जायचंय थांबा. रक्ताचा पाऊस कधी पडतो का कधीच नाही आपण शाळेत काय शिकतो जिजा असं कधी होतंय काय असं कवा बी होत नाही जगात असला रक्ताचा पाऊस वगैरे काही नसतंय तुम्ही असल्या अंधश्रद्धा पाळल्या तर तुम्ही मोठं कसं होणार आणि शिकणार कसं अरे बाबा रक्ताचा पाऊस वगैरे काही नसतं अडाणी माणसं जादू टोण्यावर विश्वास ठेवतात पण तुम्ही तर समधी पोरं हुशार आहे हाय ना वा हा हुशार पोरं कशाला बी घाबरत नसत्यात काय अहो पण अशी अचानक कशी लागली आग थांबा तू जरा सुरू हे बघा काडे पेटीच्या काड्या ठ्या म्हणजे आग या काड्यांनी लावल्या अशी उगाच आग लागते होय कधी राणीमा जर का खरी असती तर तिला काडीची गरज लागली असती काय कवा आणि यो काय रक्ताचा पाऊस आहे बाई हे बघा हे काय आहे फुगे हा आता आपण कसं रंगपंचमीला रंगाचा फुगा भरतो तसा हा रंगाचा फुगा कोणतर भरलाय
आणि मग इथं सोडलाय आणि आपल्याला सांगायला रक्ताचा पाऊस असं करत कोणतर घाबरवायला लागलाय आपल्याला. कोणतरी नाही, त्या पप्प्याच कारस्थान असणार. मग बघा, आपल्याला घाबरायची काय पण गरज नाही. वर आता अजून किती वेळ थांबायचं? अरे होय, अजून थांबलं तर ते अजून पप्पा काहीतरी काड्या करायचा. पण ते हेड सर बी अजून आलेले नाहीत, मग निघणार कसं? लढायचं, आपली लढाई आपणच लढायची तयारी असायला पाहिजे माणसाकडं. तेव्हा आता आपण मोर्चा घेऊन निघायचं. पण आपल्याला कोण विचारणार? स्वातंत्र्याच्या लढाईत बाबू गेनू नावाच्या छोट्याशा पोरानं इंग्रजांच्या गाडीसमोर बलिदान दिलं होतं. एवढा छोटासा पोरगा होता, पण त्यानं हजारो जणांना इंग्रजांच्या विरोधात लढायला बळ दिलं होतं. वय वय वय, आमच्या इतिहासाच्या पुस्तकात पण होता धडा बाबू गेनूंचा. हा, मग आता आपण पण तसंच लढायचं. हा, आता मग जाऊन द्या मोर्चा. नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट. नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा. शिक्षणाचा इतिहास, अंधश्रद्धा, अंधविश्वास नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा. जिता मैयाचा. थांबा 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 सगळेच. हे बघा, तुम्हाला इथनं पुढे जाता येणार नाही. आम्हाला जाऊ द्या मालक, चला. अजिबात नाही. आम्ही जाणार. गावात सुरू असणाऱ्या या अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही बोलणार. होय, काय करताय हो तुम्ही? ज्या घरामध्ये राहताय याच घरावर मोर्चा घेऊन आले होय? कारण या घरात जे चाललंय ते चुकीचं चाललंय. कोण म्हणलंय? गावातल्या समध्या लोकांचा विश्वास आहे राणीमावर. अंधविश्वास आहे. माणसानं नीट टिकून चौरून विचार करायला पाहिजे. काय चूक काय बरोबर त्याला कळायला पाहिजे. जग एवढं प्रगती करायला लागले, तुम्ही असल्या अंधश्रद्धांना खतपाणी घालायला लागलाय बाई. हे बघा, तुम्ही शिक्षणाच्या गोष्टी करूच नका. तुम्ही स्वतः अडाणी लोकांनी सांगायला जाते वय. राणाचा शिक्षणाचा काय संबंध? अहो, न शिकता बी समजतेच की माणसाला. आणि काय चूक काय बरोबर हे विचार केल्यावर कळतेच की. हा, एवढं मला बी कळतंय. त्या शिक्षणाच्या गोष्टी काढायला म्हणून म्हणलंय मी. बरं ठीक आहे, मी अडाणी आहे. पण आपल्या गावचं महाजन मास्तर ते तर शिकलेलं आहेत ना हो. ते स्वतःच म्हणायला लागले ती समजा अंधश्रद्धा आहे, त्यावर तरी विश्वास ठेवा. द्या रे घोषणा, जा रे. नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा, नष्ट करा, नष्ट करा, अंधश्रद्धा नष्ट करा. राणीमानचा 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 राणीमानचा. राणीमा, आपले आशीर्वाद आणि आपली कृपा दृष्टी आमच्यावर सदैव राहू दे. आमचा आशीर्वाद सगळ्यांच्यावर आहे. तुम्ही सगळी आमचीच लेकरं. या गावच्या कल्याणासाठी आलोय आम्ही. आम्ही सगळ्यांच्या समस्या सोडवणार. बोला परमपूज्य माता राणीमानचा विजय असो. राणीमानचा विजय असो.